मोगरी सोडी सुंदरी तुमच्यामध्ये त्या मोगऱ्या दरम्यान त्याचं काय बोलायचं काम काय काम आहे बाकीच्या गावचा विषय कमिटी कुठे रजिस्टर गेलं रे जमा रथोत्सव साजरा करतो आषाढी आणि ह्या रथोत्सवासाठी आज मी असं काही स्पेसिफिक असं कोणाचं नाव घेत नाही, पण या पांडुरंगाच्या रथाचे सगळे भक्तगण की जे नेहमी यात्रेला शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करत असतात, पहिल्यापासून तर सगळ्यात शेवटपर्यंत पुणे असे जे सहकार्य करणारे आपले ग्रामस्थ मंडळी आणि पुणे आपण इथे आमंत्रित केलं आहे. त्याच्यामध्ये शांतता कमिटी असेल, आपले स्थानिक माजी नगरसेवक असतील, मोगरी लावणारे स्वयंसेवक आहेत, दैनी मंडळ आहेत, आपले लेझिम पथकाचे सगळे दोघी प्रतिनिधी आहेत, बाकी सगळे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, पुजारी शांभाऊ सर्व माजी नगरसेवक आवाज या सर्वांचे पहिले मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. कारण एक छोट्याशा निमंत्रणावर आपण सर्वजण एकत्र येतो आणि हे आजचं उदाहरण नाही आहे, तर हे गेल्या कित्येक वर्षापासूनचे उदाहरण आहे. आपल्या गावात काही गोष्टींमध्ये आमच्याकडून पण काही चुका होत असतील, पण आपण गावकरी एकमेकाने समजून घेतात आणि मोठ्या मनाने आम्हाला सांभाळतात. त्याच्याबद्दल देखील मी संस्थेच्या वतीनं आपले खूप खूप म्हणजे धन्यवाद देतो, आभार नाही म्हणत, धन्यवाद देतो. आणि आजची आपण आषाढी एकादशी नंतर मीटिंग बोलवलेली आहे, त्याच्यात प्रामुख्याने 2 विषय घेतलेले आहेत. आपण रथोत्सवाची पूर्वतयारी संदर्भात चर्चा करणे आणि आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे, कोणाच्या काही अडीअडचणी असेल त्याच्या संदर्भात चर्चा करणे. पण तत्पूर्वी आपण मागील वर्षामध्ये तरी आपले ज्ञात अज्ञात ग्रामस्थ मंडळींपैकी किंवा वाणी समाज बांधव मोगरी लावणारे स्वयंसेवक असेल, पांडुरंग कोणी दिवंगत झालेलं असेल तर त्यांना पहिले 2 मिनिटं आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. पहिल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही आपले गेल्या वर्षामध्ये काही विशेष कामगिरी काही झालेली आहे, त्याच्याबद्दल सुद्धा संस्थेच्या वतीनं ज्यांनी आपल्याला मदत केली त्या कामगिरीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचं सुद्धा पहिले आपण उल्लेख करणं हे गरजेचं आहे. कारण दरवर्षी आपण रथोत्सवासंदर्भात चर्चा करतो, पण गेल्या वर्षी आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आपलं सर्वांची अपेक्षा होती किंवा काही कामं त्याचा
देखील उल्लेख करणं आजच्या याला मिटिंगला आम्ही आवश्यकता असं आम्हाला वाटते. पिंपळाचं आपलं आम्हाला 17 मार्च 2024 बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त आपला रथोत्सव 17 जुलै बुधवार रोजी आपला रथोत्सव कालावधाप्रमाणे आपण साजरा करतो. त्या रथोत्सवात साजरा करताना बरेचसे काही दरवेळेला काही अडीअडचणी यायच्या. प्रामुख्याने सांगायचं म्हटलं म्हणजे मोगरे काय करते सांगतो मी. कसं होतं आता हा हे सगळे गावचे राहतात, जास्त बोलतायत याचं काय आहे ते मी म्हणतो. त्यांची इच्छा राहते ना ओढायची त्याची इच्छा आहे. पण एक आहे की जेव्हा त्यांची भांडण होईल किंवा ते जास्त लागूपणा करतात तेव्हा आम्ही आमचं जाऊन जायचं, तेव्हा आम्ही त्यांना रोखता. नाही पण संतोष किंवा आता रोड एकदम क्लिअर झाली आहे. पोलीस काय पोलीस चर्चा झाली पाहिजे. काका बोला नाही यादी नाही होणार माणूस प्रत्येक जणांची इच्छा राहते. आपल्या मुलं कोणाचा ऐकता नाही तो जोशच असा काय राहतो. कमी मधले मुलं काढा लक्षात घ्या. आपल्या गावातले कोण आहे आपल्या गावातले कोण आहे त्याच्यासाठी हा एक निर्णय घ्या. बाहेरूनच मुलं वरती लक्षात घ्या. काही घटना झाली कोण सापडता वाणी कोण सापडता वाणी सर्व पैसे जातात. काय मान्य आहे का आपल्या गावात याच्यासाठी आयोग तुम्ही करा. रोड झालेले मागे ओढायला किंवा लागून करायला सुरेश सोनवणे त्यांचे आपल्याला प्रामुख्याने सहकार्य मिळाले आणि यांच्या सहकार्यामुळे आज आपण हा रस्ता पूर्ण झाला यावर्षी. आणि तो पहिल्या वर्षी म्हणजे आता हे कंप्लीट झाला तर आता नवीन रस्त्यावर यावेळेला आपण ही रथोत्सव यात्रा निघेल. त्याच्याबद्दल एकदा सर्वांचे आपण संस्थेच्या वतीनं आम्ही आभार मानतो. वर्षी यात्रा ही नवीन सिमेंटच्या रस्त्यावर आपण उत्सव साजरा होईल. तसेच इलेक्ट्रिक पोल जे होते रथमार्गावर काही इलेक्ट्रिक पोल मध्ये येतात अडचणीमुळे काही गटारी होत्या ते ओपन गटार आहेत काही अजून आजही आहेत अजून पण ते काम चालू आहे प्रोसेसमध्ये. मयूर भाऊंनी सांगितलं साधारण ते काहीतरी 40-50 पोल शिफ्टिंगचं दिलेलं आहे.
आवश्यक आहे ते आम्ही तपास करायला त्यांची चौकशी केली ते कोणाची आग्रह सुरुवात तो करतोय ते कामांची सुरुवात करतोय आणि पण दिलेला आहे काही कॉर्नरला काही गटारीचं त्याच्यावर तापे टाकायचे काही गटारीचं संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की बाबा काका हे रथाच्या आज आम्ही कंप्लीट करून देऊ म्हणून. आता एक काम करा आपली मीटिंग झाली सकाळी किंवा 2 दिवसानंतर तुम्ही तातडीचे 2-4 जण म्हणजे आपण इंजिनियरला बोलून घेऊ तुम्ही शांतता कमिटीवाले आपले पुढे पुढे आपल्याला अडचण आहे त्या ठिकाणी फिरून म्हणजे त्या ठिकाणांना बोलवून आपल्याला ते काम करता येईल म्हणजे लगेच सकाळी तुम्ही करा ना आजची मीटिंग झाली का सगळ्यांना बोलवा तुम्ही ते कामची मार्गाची आपण काय प्रयत्न करता येईल ते आपण तो यानंतर आपले माजी उपमहापौर यानंतर आपले माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मंदिराच्या परिसरात जीवावस्तीची व्यवस्था कमी होती जाणवली होती तर त्यावेळेला त्यांनी स्ट्रीट लाईट त्यांच्या ह्याच्यामध्ये अधिकाऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लावून दिलं आहे त्यांचे देखील मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असते रथ मार्गाला सुरुवातीला जिथे आपला बालेनिया दर्गा आहे तर हा दर्गा जागा कमी करण्यासाठी की जो रस्त्याला आपल्याला साधारण टर्न घ्यायला 1 तास लागत होता तिथं मोहरी लावणाऱ्यांची खरंच कसरत होती त्यावेळेला किंवा रथ फिरवताना त्यांना जवळजवळ 1 तास लागत होता त्या मार्गातून बाहेर जाताना तर त्याच्यासाठी रुंदीकरणासाठी साधारणपणे 3 फूट कमी केलेलं आहे दर्ग्याची भिंत त्याबद्दल मुस्लिम समाज बांधव यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच्यात साजिदभाई शेख पठाण पप्पू पठाण रफिक शेख युनुस सर नंतर गालिब पिंजारी सर शेख समीर शेख रशीद आदिल शेख नंतर शाबीर मुजावर आणि इतर काही त्यांचे सहभागी असतील त्यांचे विशेषतः आमच्या संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो की चांगल्या मोकळ्या अंतःकरणाने रथयात्रेला सुरळीत होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे खरोखर या मुस्लिम समाज बांधवांचे संस्थेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. परंतु हा पाठपुरावा करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत पाठपुरावा करावा त्यांची चर्चा करण्यासाठी आपले काही स्थानिक नगरसेवक प्रामुख्याने माजी नगरसेवक आबा कापसे अब्दुल बारी विजय मल्लिक पाटील सुरेश सोनाने सर माधव भाऊ महाजन नंतर हिंदाल भाऊ स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते त्यांचं देखील आपल्याला विशेष सहकार्य मिळालेलं आहे त्या आणि पुरुषोत्तम काका आपल्या सगळ्यांच्या सोबत असतातच त्याच्यामुळे मार्गदर्शन म्हणजे पुरुषोत्तम काका आहे या सर्वांची बरोबर